पण मित्रांनो, इथे माझ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझे सहकारी बाळासाहेब आंबेडकर सपोर्ट म्हणून युवा टास्क फोर्सचे पदाधिकारी, आमचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विनय मोरे, लोखंडे साहेब, सरोदे साहेब, अंधारे साहेब, पत्रकार श्रृंगारे साहेब, अनेक मान्यवर उपासक उपासिका इथे मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत. त्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस खरंच मी भावूक झालो. मी बोलत असताना कृपया कोणी मदत बोलू नका. भाषण करण्याचा किंवा मला बोलण्याचा अजिबात शौक नाही. मी कृतीतून माझं काम दाखवत असतो. माझ्यासारखे अनेक लोक येतील जातील. मी प्रमुख नाही इथला, अनेक लोक येतील, पण समाजाची जी आजची परिस्थिती आहे इतकी विदारक आहे, इतकी भयानक आहे की तुम्ही ते विचारही करू शकत नाही. म्हणून मला एवढं सांगणं आहे की शीतल मोरे ही उच्च शिक्षित मुलगी होती. एकतर आपल्या लेकरांना किंवा आपल्या पिढ्यांना शिकूच दिलं जात नाही, शिक्षणापासून दूर केलं जातं. जे कोणी शिकलेले आहेत त्यांना व्यसनाधीन करून बर्बाद केलं जातं. ती शीतल प्रशिक्षणार्थी होती पोलीस प्रशिक्षणामध्ये, म्हणजे पोलिसाचं काहीतरी तिला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोलीस भरतीमध्ये जाण्याची तिची तयारी होती आणि खूप हुशार होती, कुशल होती. आज सांगतात इथे की ती खूप मोठी स्वाभिमानी पण होती. ती सहजासहजी अशी कृती करणारी नाही. तिला बेरात्रीला तिला घरी बोलवण्यात आलं. प्रेम संबंधातून तिची फसवणूक करण्यात आली आणि दोघा तिघांनी मिळून शीतलला घरात कोंडून तिला फासावर लटकवण्यात आलेला आहे. तिच्या अंगावर अनेक जखमा आहेत. सुरुवातीपासूनच म्हणत होतो की तिला फासावर दिलेला आहे. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन म्हणते की तिला आतमधून कोंडी लावल्यामुळे तिने फाशी घेतली नाही. तिने फाशी घेतली. डिजिटल तिजोऱ्या, मोबाईलचे लॉक करतायत, ऑनलाईन फसवणूक करतायत, ATM फोडतायत लोक. एक हात जातो त्या दरवाजाच्या पाठीमागून एखाद्या लोखंडी कढाईनं किंवा एखाद्या लोखंडी रॉडनं दरवाजाची कोंडी लावता येते. पाठीमागून खिडकी तशीच उघडी आहे. मित्रांनो, तिला दोघा तिघांनी मिळून आणि एक महिलाही सोबत होती, त्या सगळ्यांनी मिळून तिला फासावर लटकवलेलं आहे. तिच्या अंगावर जखमा आहेत, तिच्या नरड्यावर जखमा आहेत, तिच्या शरीरावर जखमा आहेत. मला शंका होती म्हणूनच मी तेरी पोस्टमार्टमचं दुपारपासून मागं लागलो होतो. तक्रार ते घ्यायला तयार होते, पण वेगळ्या पद्धतीने. तिने आत्महत्या केली म्हणून सुरुवातीपासून माझ्या कुटुंब पाठीशी असल्यामुळे, विनय मोरे पाठीमागं असल्यामुळे या कुटुंबाच्या आणि तुमच्या ताकदीने दिवसभर आम्ही तटकळत बसलो. 14, 15, 16, 17 घंटे आम्ही तिथं थांबलो. रात्रीच्या मध्यरात्री 12 नंतर गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी. ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. शीतल खूप म्हणजे स्वाभिमानी अभ्यासू व्यक्तिमत्वाची मुलगी होती. काही प्रकरण होतात, आमच्या लेकरांवर आमिष देऊन भडकवल्या जातं. तुम्ही पाहताय, बोलू नये पण बोलतोय मी. मला जर बोलू दिलं नाही तर परिणामही गंभीर आहेत त्याचे. जसं भाजपमधले लोक आपल्या महार मांग जातीच्या लोकांना पैसे देऊन त्यांची लिडरशिप करायला लावतात, त्या भाडखावना पोचतात, दलालांना पोचतात, तशाच पद्धतीनं आमच्या तरुण पोरांना शिक्षणापासून दूर करतायत, त्यांना आमिष देतायत. पोरींना आमिष देऊन प्रेम प्रकरणामध्ये ही या मनवादी मानसिकता फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या कालच्या शीतल मोरेच्या प्रकरणामध्ये अशोक चव्हाणांनी आणि त्या विष्णुपुरीच्या तो संस्थापक आहे हंबर्डे संतोष यांनी दिवसभर प्रयत्न केले. त्या हरामखोर अशोक चव्हाणांनी दिवसभर पोलीस प्रशासन आणि प्रशासनाला दबावाखाली आणलं. पोलीस प्रशासनावर खूप मोठा दबाव होता, त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल झाले नाही. शेवटी इतका प्रभाव वाढला, आम्ही लोकांना बोलवल्याच्या नंतर पोलीस प्रशासन परेशान झालं, जिल्हा प्रशासन झालं. आम्ही शेवटी तर त्या आरोप्याला बाहेर काढून मारण्याची आमची मानसिकता होती. आमचा एक तरुण त्या मुलीचा भाऊ म्हणला, सोडा त्या मुलाला, मी बघतो काय करायचं. आमच्यावर दिवसभर विशेष फोर्स बोलवली पोलिसांनी, आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
त्या सिडको पोलीसवाल्यांनी आपल्या ते ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चिंचोलकरने आम्हाला कोणती QRD नावाची फोर्स त्यांनी आमच्यावर बोलून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले. आम्ही घाबरलो नाही, आम्ही नेतागिरी करत नाही. पण तुम्ही इथे लोकशाही आहे भारतामध्ये, हुकुमशाही सारखी पोलीसगिरी करत असाल तर आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही दिवसभर तिथं ठाण मांडून बसलो. कोणताही कार्यकर्ता एक इंच पाठीमागं आला नाही. मला सांगायचं एवढंच आहे, आपल्या लेकरांना शिकू दिलं जात नाही. ते कुठलं तरी जिहाद नावाचं सांगतायत, पण हिंदू मनोवादी मानसिकता हे भाजपचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार सहजासहजी कुठल्याही असल्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करू देत नाही. त्या भाजपच्या सरकारला धडा तुम्हाला शिकवावा लागणार आहे. प्रत्येक वेळेस मी तुमच्या सोबत नसणार आहे. प्रत्येक वेळेस बाळासाहेब आंबेडकर तुमच्या सोबत नसणार आहे. तुमची संघटनेची पॉवर जर असेल, तुमची जी एकतेची जर पॉवर असेल तर कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. त्या कमळाच्या नादी लागून त्या शीतलची हत्या झालेली आहे, तिची फसवणूक केलेली आहे. आज शीतल गेली, उद्या माझी मुलगी जाईल, तुमची मुलगी जाईल, कुणाची बहीण जाईल. हे जर तुम्हाला अपेक्षित नसेल आणि असे पुन्हा पुन्हा जर हत्याकांड जर व्हायचे नसतील तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल. मग आपला भाऊ जरी असेल, तो हरामकर भाजपच्या नादी लागून आपल्या समाजाची फसवणूक करत असेल तर त्याला तुम्ही धडा शिकवणं गरजेचं आहे. आमच्या शीतलला फसवणूक केली, तिला प्रेमाच्या नावानं फसवलं. इथं पैसे देऊन आमच्या कार्यकर्त्याला फसवून भाजपचा प्रचार करायला आले आणि आमच्या समाजावर अन्याय करायले. हे किती दिवस सहन करायचंय? आमचा उद्धार बाबासाहेबांनी केलाय, कोण्या भाडव्याने केला नाही, अशोक चव्हाणच्या बापाने केला नाही, अशोक चव्हाणने केला नाही. आमचा उद्धार फक्त बाबासाहेबांनी केलेला आहे. आमचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांचा, आमचा उद्धार मायावतीने केला नाही, तिच्या बापाने केला नाही, काशीरामने केला नाही. आमचा उद्धार रामदास आठवलेने केला नाही. आमचा उद्धार त्या भाजपच्या सरकारने केला नाही, कवाडेने केला नाही, गवईने केला नाही. फक्त बाबासाहेबांनी आमचा उद्धार केलाय. म्हणून त्या घराण्याशी आम्ही जर प्रामाणिक राहिलो तर आमची प्रगती होऊ शकते. भाजपचं प्रकरण मी इथं सांगतोय, त्या एकनाथ शिंदेचा माणूस बोंडारकर हे भालेराव आहेत, अक्षय भालेरावचे वडील. भीम जयंती केल्याने ह्याच्या मुलाचे आतडे बाहेर काढले. सांडलेलं रक्त त्या हरामखोर घोरबाण नावाच्या पियाईनं प्रेशर पाईप लावून बकीटभर सांडलेलं रक्त त्यानं धुवून काढलं, पुरावे सगळे नष्ट केले. हे भालेराव या कुटुंबाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी आहे. या कुटुंबाला न्याय दिला, या कुटुंबाला आमिष देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे असेल, कोणी अजितदादा असेल, हे कोणी आपले नाहीत. तुमची शक्ती, एकत्र येणारी फक्त शक्ती तुमची सोबत आहे. माझ्या भगिनींना, माझ्या भावांना, माझ्या पितासंना सगळ्यांना सांगतो, आता एकत्र येणं गरजेचं आहे. माझा भाऊ आहे आणि खूप चांगला आहे. म्हणून जर तुम्ही कोणाच्या भूलथापाला बळी पडून भाजप सोबत गेलात तर अशा अनेक शीतल मोरेचे बळी पडणार आहे. तुम्ही पाहताय, मी इथे येतो, या अर्धापूर शहरामध्ये नगरपालिका आहे. नगरपालिकेमध्ये आपले लोक असतील, पहा उभाटाक्याला जागा नाही. हे काँग्रेस गवत माजले की नाही, तसं इथे भाजपची औलाद अशोक चव्हाणची मानसिकता माजलेली आहे. हे पहा, इथे अंत्यविधी होतोय, एका मुलीची हत्या झाली, अनेक लोकांचा जनसमुदाय इथे माहिती येत असताना सध्या या नगरपालिकेने कुठलीच काळजी घेतली नाही. इथलं गवत काढलं नाही, थातूर काहीतरी हे केलं. ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्यासोबत कोणी भडवे असतील त्यांनाही सबक शिकवा. काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आणखी माझाही बळी जाऊ द्या, पण या भाजपच्या औलादीला, या शिंदेच्या औलादीला, या प्रस्थापित व्यवस्थेला, या मनोवाद्याला तुम्हाला हलवून पडावं लागणार आहे. आता अशा अनेक बळी पडून घ्यायचे असतील तर तुम्ही ते काय म्हणतात, सुस्ताडासारखे, मुरदाडासारखे तुम्ही स्वस्थ बसून राहा. माझी विनंती आहे, तुम्ही तुमची शक्ती संघटित ठेवा. तुम्हाला आवडत नसतील बाळासाहेब आंबेडकर, तुम्हाला आवडत नसतील बाबासाहेबांचे विचार, मान्य आहे. पण असे अनेक मुद्दे जर पडत असतील तर तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या पाठीशी राहावं लागणार आहे. माझी विनंती आहे, मी 3 दिवसापासून पाहतोय, स्वतः अशोक चव्हाणांनी फोन करून SP ला प्रेशर आणले. स्वतः हंबर्डेनं फोन करून त्याच्यामध्ये SP ला फोन करून ते या प्रकरणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. अशोक चव्हाणांनी त्या शीतल मोरेचा बळी घेतलेला आहे. यामागे खूप मोठे मासे आहे. हंबर्डेच्या घराण्यातला एक माणूस आहे.
माझी विनंती आहे, असे जर हत्याकांड तुम्हाला पुन्हा पुन्हा जर घडवायचे असतील आणि हे प्रकरण जर तुम्हाला करायचं असेल तर स्वस्थ बसा, आणि बसायचं नसेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे. आता संघटित व्हा. आता पुन्हा आमच्या लेकरांना कोणी आमिष देऊन शिक्षणापासून वंचित करणार नाही, कुठल्या कार्यकर्त्याला आमिष देऊन भाड खाऊ करणार नाही, याची तुम्ही दखल घेणं गरजेचं आहे. माझी अपेक्षा आहे तुम्ही सगळे संघटित व्हाल आणि असे पुन्हा पुन्हा बळी होणार नाहीत, यासाठी एक संघानं राहाल, आपली शक्ती दाखवाल अशी अपेक्षा करतो. आणि ह्या शीतल मोरे या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील, तिची ज्यांनी हत्या केली, त्याच्यासाठी तुमचा पॉवर माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे. इतकं सहजासहजी नाही. तिची डेथ बॉडी नांदेडच्या विष्णुपुरी शंकरराव चव्हाण, ज्या हरामखोराने आळ्या पडून मारला, शंकरराव चव्हाण आळ्या पडून मारला, त्याच्या नावानं ते हॉस्पिटल केलंय. मेला असेल, मेलेल्या माणसाविषयी बोलू नये, पण ज्याला आम्हाला बरबाद केलंय, पिढ्यानुपिढ्या आमच्या बरबाद केल्यात, त्याच्याविषयी आम्हाला कशाची सहानुभूती आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्या शीतलची डेथ बॉडी पीएम केल्याच्या नंतर क्लीन केली, धुवून टाकली, वॉश केली, वॉश करून याच्यामध्ये औरंगाबादला पाठवली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण सिव्हिल हॉस्पिटलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो अशोक चव्हाणांच्या मदतीने केला, पोलीस प्रशासनाच्या मदतीने केला. माझं मत आहे अशा पद्धतीनं ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या अंगावर अनेक जखमा आहेत. मी सांगत होतो की पोरं सध्या सकाळी जाऊन बघितले, तिचा हात मोडलेला आहे, तिच्या नरड्यावर जखमा आहेत, तिच्या पाठीवर ओळा आहेत. तिची 5 इंच सध्या जागा नव्हती त्या जमिनीला फासावर लटकवल्यावर. असं कोणी फास घेतं का? दुसऱ्याच्या घरात जाऊन कोणी फास घेतं का? हे लक्षात ठेवा. अनेक बळी जाणार आहे. त्या मुळदार त्या मनुवादी व्यवस्थेच्या बाजूला व्हा. त्या मनुवादी व्यवस्थेला हाणून पाडणं गरजेचं आहे. माझी अत्यंत नम्रपणे विनंती आहे, शीतल मोरेला न्याय देण्यासाठी तुम्ही सगळे संघटित व्हाल अशी अपेक्षा करतो. त्या कुटुंबाच्या पाठीशी, त्यांच्या दुःखात मी सामील आहे. आमची वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद, मला बोलू दिलात. जय भीम, जय भारत. जय बनाओ, हम तुम्हारे साथ हैं.